झी 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेब एकमेव शिवसेना प्रमुख होते आणि राहणार असं सांगत येत्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या इच्छा पूर्ण करणार असल्याचा निर्धार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केलाय। उद्धव यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला कोल्हापुरातून सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरामध्ये त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना भावनिक आवाहन केलं। विधानसभेवरती भगवा फडकवणार असा निश्चयही उद्धव यांनी व्यक्त केला। हा दौरा राजकीय नसून शिवसैनिकांना भेटण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसैनिक आपले टॉनिक असल्याचंही ते म्हणाले। उद्धव यावेळी नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। पहिल्या प्रसंगी आपल्या समोर येतोय। हे सगळं घडल्यानंतर याचं कारण असं की दुःख तर सगळ्यांनाच झालेलं आहे। तुम्हालाही झालेलं आहे, मलाही झालेलं आहे। काल मी माझ्या थोड्याशा भावनांना वाट मोकळी करून दिलेली आहे सामनामध्ये। एक एक गोष्टी घडत असतात आणि आपण त्याचं पुढे जायचं असतं। 2-3 दिवसापूर्वी ज्या वेळेला मी नेत्यांची बैठक घेतली, साहजिकच प्रश्न आला की शिवसेना प्रमुख पदाचा, आणि मी माझ्या मनातली भावना बोललो। तुम्हाला माझी भावना पटली असेल नसेल मला माहिती नाही, पण शिवसेना प्रमुख हे एकमेव। ही जी गोष्ट आहे ही नुसती आत्ताच्या वातावरणापुरती मर्यादित नाही। या आजच्या नंतर 100 वर्षानंतर, 200 वर्षानंतर, 500 का हजारो वर्षानंतर ही गोष्ट आहे। शिवसेना प्रमुख सम्राट फक्त बाळासाहेब आणि बाळासाहेबच दुसरा होणे नाही। आणि आपण जे काही त्यांच्याकडून शिकलेलो आहोत, आपण त्यांची जी काही भाषणं ऐकलेली आहात, आज मी पहिल्या प्रथम तसा घराबाहेर पडलो। कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूरमधल्या सगळ्या आठवणी दाटून आल्या। मग बिंदू चौकातली सभा असेल, इतर त्यांचे दौरे असतील, या सगळ्या गोष्टी ह्या दाटून येतातच आणि त्या राहणार। पण विशेष म्हणजे जे शिवसेना प्रमुख बोललेले आहेत की जोपर्यंत माझा कडवट निष्ठावंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे। कडवट निष्ठावंत सैनिक आज सुद्धा माझ्या समोर बसलेला आहे। जर शिवसैनिक जिवंत आहेत तर शिवसेना प्रमुख सुद्धा आपल्यामध्ये आहेत। हे आहेत। मी घराबाहेर पडलेलो आहे, महाराष्ट्रामध्ये फिरणार। कदाचित माझ्या या दौऱ्यातनं राजकीय विश्लेषक किंवा जे कोणी निरीक्षक असतील त्यांना काही मिळणार नाही, कारण माझा हा दौरा राजकारणासाठी नाहीच आहे। राजकारणासाठी आयुष्य पडलेलं आहे आणि ते मी करणार। जानेवारीपासून तीही सुरुवात करणार। पण हा जो माझा दौरा आहे तो माझ्या शिवसैनिकांना, असं म्हणा माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मी बाहेर पडलो। त्यावेळेला लाखो करोडो लोक आली, अनेक जण मुंबईपर्यंत पोहोचूही शकले नाहीत।
परवा ज्या वेळेला षण्मुखानंद हॉलमध्ये सर्व पक्षीयांची सभा झाली, मी निशब्द होतो, काही बोलू शकत नव्हतो. आज सुद्धा मी तीच भावना माझी आहे. मी फक्त एका कृतज्ञतेने आपल्याला नमस्कार करायला लागलो. बाळासाहेब जे आपल्याला सगळ्यांना आठवत आहेत, तुम्हाला कधीतरी बाळासाहेब हताशपणे बसलेले आठवत आहेत? मी म्हणेन माझं मी भाग्य समजतो की अशा दैवताचा मुलगा पुत्र होण्याचं भाग्य मला मिळालं. माझं भाग्य. आणि त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या मला हताशपणे ते बसलेले कधीच आठवत नाही. नेहमी मला जे आठवतात ते लढणारेच बाळासाहेब आठवतात. हताशपणे बसलेले बाळासाहेब मी कधी पाहिलेलेच नाही, अजिबात नाही. आणि दुःख मोठं आहे. असं समजू नका मी तुमच्या समोर बोलतोय म्हणजे काही दुःख मला झालेलं नाही. दुःख मला गिळावं लागतंय. जर तुम्ही किंबहुना जे कार्य, जो विचार बाळासाहेबांनी उभा केला, आपलं आयुष्य त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही. मग ते अतिरेकी असतील, आणखीन कोणी असतील, मला वाटतं हे म्हणजे हेच काय होईल याची मी पर्वा करत नाही. हिंमत असेल तर करून बघा. असं आव्हान देणारा हा आपला नेता, ज्याने आपल्याला लढायला शिकवलं. आणि आपण त्यांचे सैनिक म्हणणारे जर का रडत बसलो तर ते म्हणतील अरे मी माझं आयुष्य फुकट घालवलं यांच्यासाठी. कशासाठी? परत या, परत या. कोणासाठी येऊ? लढणाऱ्यांसाठी येऊ का रडणाऱ्यांसाठी येऊ? आणि मी जे ठरवलेलं आहे, 10 दिशातून लोक येत आहेत. तब्येतीची काळजी घ्या. म्हटलं मी आहेच, मी खंबीरपणे उभा आहे. माझं एक टॉनिक, माझी शक्ती माझ्या समोर बसलेली आहे. मला काही होत नाहीये. पण बेळगावचे लोक अनेक जण आले. बेळगावच्या लोकांनी मला सांगितलं की उद्धवजी आमचा आणि त्याने मला सांगितलं झी 24 तास, एक पाऊल पुढे.